हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपोर्ट ऑफ फूड हे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं पाण्याने तयार केलेलं अन्न हे फ्लोएमार्फत पाठवलं जातं. आता आपण ह्या डायग्राममध्ये पाहू की जो मुख्य पार्ट अन्न तयार करण्याचा भाग तो कोणता आहे? लीफ आहे. तर लीफमार्फत काय केलं जातं? हे अन्न प्रत्येक पिशीपर्यंत काय केलं जातं? हे पोहोचवलं जातं. कारण प्लॅन्टला प्रत्येक पार्टला ही अन्नाची गरज असते. कशासाठी? न्यूट्रिशन आणि डेव्हलपमेंटसाठी. मग अन्न कुठं तयार केलं जातं? तर पानामध्ये जे मेसोफिल सेल असतात, ह्या मेसोफिल सेलमध्ये जो सेल ऑर्गनेल आहे कोणता? क्लोरोप्लास्ट. तर हा काय करतो? अन्न तयार करतो. आणि इथून काय होतं? अन्न हे पानातून अन्न प्रत्येक भागाकडं पाठवलं जातं. मग आता अन्न कोण घेऊन जातं? तर आपल्याला माहीत आहे की फूड कंडक्शन जे होतं हे कोणत्या टिश्यूद्वारे होतं? तर फ्लोएम म्हणतो आपण. तर फ्लोएम काय करते? पाण्याने तयार केलेलं अन्न प्रत्येक पिशीपर्यंत काय करते? हे पोहोचवते. मग आता या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. एक अन्न तयार करण्याचा भाग आणि ज्या ठिकाणी अन्न युटिलाइज केलं जातं तो भाग. तर ज्या ठिकाणी अन्न तयार केलं जातं त्याला आपण सोर्स म्हणतो. हे लक्षात घ्या. या ठिकाणी आता लीफ हा कसा आहे? सोर्स आहे. इथं अन्न तयार केलं जातं आणि इथून काय केलं जातं? पानातून अन्न फ्लोएमद्वारे हे काय केलं जातं? वेगवेगळ्या भागाकडे पाठवलं जातं. जिथं अन्न युटिलाइज केलं जातं त्याला आपण म्हणतो सिंक म्हणतो. हे लक्षात घ्या. तर सोर्स या ठिकाणी काय? लीफ झाला. मग आता फ्रूट आहेत, रूट आहे, स्टेम आहे, ग्रोविंग रिजन्स आहेत, या सगळ्या भागाला आपण काय म्हणतो? सिंक म्हणतो. तर हे या ठिकाणी सोर्स आणि सिंक ह्या दोन गोष्टी येतात. तर आता नेमकं सोर्स कुणाला म्हणतो आपण आणि सिंक कुणाला म्हणतो ते आपण पाहू. आता या ठिकाणी तर क्लोरोप्लास्ट जे आहेत हे ग्रीन सेलमध्ये जे असतात त्या ठिकाणी काय केलं जातं? अन्न हे तयार केलं जातं. आणि अन्नाची गरज ही प्लॅन्टला कशासाठी असते? न्यूट्रिशन आणि डेव्हलपमेंटसाठी असते. आणि तिथून अन्न हे काय केलं जातं? नॉन ग्रीन जे पार्ट आहेत, रूट असेल, स्टेम असेल, त्या ठिकाणी अन्न काय केलं जातं? पाठवलं जातं. आता या ठिकाणी दोन गोष्टी बघितल्या आपण, कुठल्या? सोर्स आणि सिंक. तर सोर्स कुणाला म्हणायचं? की ज्या ठिकाणी अन्न हे तयार केलं जातं, फूड इज सिंथेसाइज्ड, त्या पार्टला आपण काय म्हणतो? सोर्स म्हणतो. मग या ठिकाणी सोर्स कोण आहे? लीफ आहे. आता सिंक कोणाला म्हणायचं? तर व्हेअर फूड इज युटिलाइज्ड, ज्या ठिकाणी अन्न हे वापरात युटिलाइज केलं जातं किंवा वापरात आणलं जातं, त्याच्यापासून ऊर्जा ही तयार केली जाते, त्या भागाला आपण काय म्हणतो? सिंक म्हणतो. कोण कोण आहेत? रूट आहे, फ्रूट आहे, स्टोरेज वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, ग्रोविंग रिजन्स आहेत. हवा म्हणजे या ठिकाणी लक्षात येते की फूड जी मुवमेंट आहे हे ट्रॅव्हल कसं करतं? फ्रॉम सोर्स टू सिंक. म्हणजे पानामध्ये अन्न तयार झालं या ठिकाणी हा सोर्स आहे. लीफ कोण आहे? या ठिकाणी सोर्स आहे. मग जे काय ग्रोविंग रिजन्स आहेत, फ्रूट आहे, स्टेम आहे, रूट आहे या ठिकाणी, तर इथून पानाद्वारे अन्न काय केलं जातं? पानातलं अन्न हे फ्लोएमद्वारे काय केलं जातं? ग्रोविंग रिजन्स असतील, फ्रूट असेल, हे स्टेम असेल, रूट या ठिकाणी काय इकडं काय केलं जातं? पाठवलं जातं. म्हणजे हे जे भाग आहेत याला आपण काय म्हणतो? सिंक म्हणतो. ही जी काय मुवमेंट आहे फूडची एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. काय म्हणतो आपण? ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. आता ही डेफिनेशन पाहूत आपण की ट्रान्सलोकेशन ऑफ फूड कशाला म्हणतो? द मुवमेंट ऑफ फूड फ्रॉम कसं? वन पार्ट टू द अदर पार्ट इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. म्हणजे पानापासून पानामध्ये तयार केलेलं अन्न हे प्रत्येक भागाकडं पाठवणं, त्याला त्या मुवमेंटला आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. किंवा दुसरी डेफिनेशन आहे द ट्रान्सपोर्ट ऑफ फूड फ्रॉम प्रोडक्शन सेंटर. आता आपल्याला माहिती आहे की अन्न कुठं तयार केलं जातं? लीव्स पानामध्ये. तिथून टू द कंजम्पशन सेंटर, ज्या ठिकाणी काय केलं जातं? युटिलाइज केलं जातं, त्याला आपण कंजम्पशन सेंटर म्हणतो. कोणकोणते आहेत? तर अपायसिस आहेत, रूट अपायसिस वगैरे, स्टेम अपायसिस, फ्रूट्स आहेत, ट्यूबर्स आहेत. या ठिकाणी थ्रू द कुण्या मार्गाने जातं? फ्लोएम टिश्यू. याला आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन ऑफ ऑर्गॅनिक सोल्यूड्स किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ फूड म्हणतो. म्हणजे पानामध्ये तयार केलेलं अन्न फ्लोएम टिश्यूद्वारे वेगवेगळ्या भागाकडं पाठवणं,
त्याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. आता मग कुण्या मार्गाने जातं? पाथ ऑफ ट्रान्सलोकेशन. याविषयी आपण आता पाहू. आता आपल्याला माहीत आहे अन्न तयार केल्यानंतर हे लॉंग डिस्टन्सला पाठवावं लागतं, बरोबर. फ्रूट असेल, ग्रोविंग रिजन्स असतील, ब्रँचिंग असतील, स्टेम आहे, रूट आहे, ह्या वेगवेगळ्या भागाकडे लॉंग डिस्टन्सला काय करावं लागतं? फ्लोएम टिश्यूद्वारे हे पाठवावं लागतं. मग आता हे कुठून घडतं? तर इन प्लांट ट्रान्सपोर्ट ऑफ फूड थ्रू शिव ट्यूब्स, जो एक फ्लोएम टिश्यूचा एलिमेंट आहे. तर आपण डायग्राममध्ये बघू शकतो. समजा या ठिकाणी आपण सेक्शन घेतलं तर अशा ठिकाणचे हे शिव ट्यूब असतात. तर या शिव ट्यूबद्वारे काय केलं जातं? अन्न हे काय केलं जातं? पानातून वरच्या दिशेनं आणि किंवा खालच्या दिशेनं हे पाठवलं जातं. म्हणून फूडची जी मूव्हमेंट आहे ह्याला काय म्हणलं जातं? बाय डायरेक्शनल म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? बाय डायरेक्शनल. हे लक्षात घ्या. फूडची मूव्हमेंट ही बाय डायरेक्शनल असते आणि वॉटरची जी मूव्हमेंट आहे झायलमद्वारे ही घडते युनिडायरेक्शनल. कारण पाणी फक्त हे काय केलं जातं? खालून वरच्या दिशेनं पाठवलं जातं. परंतु अन्न हे काय करतं? वरच्या दिशेलाही आणि खालच्या अपवर्ड आणि डाऊनवर्ड दिशेने हे काय केलं जातं? हे पाठवलं जातं. दुसरा पॉईंट आपण पाहू. आता एक कळालं की आपल्याला ट्रान्सपोर्ट ऑफ फूड ही फ्लोएमच्या कुणामार्फत घडते? शिव ट्यूब. तर शिव ट्यूब हे सुटेड फॉर लॉन्जिट्यूड व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन. फक्त व्हर्टिकल ट्रान्सलोकेशनसाठीच काय हे महत्त्वाचे. आता ज्यावेळेस हे केमिकल ॲनालिसिस करण्यात आलं, ह्याच्यामधला सॅप जो आहे फ्लोएम सॅप घेण्यात आला आणि त्यासाठी काय केलं? कार्बन 14 हा आयसोटोप वापरण्यात आला. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की फ्लोएम सॅपमधला जी मूव्हमेंट आहे फूडची हे कुठल्या याच्यासाठी कुठला आयसोटोप वापरण्यात आला? तर लक्षात ठेवायचं कुठला? कार्बन 14. आणि याच्यातून केमिकल ॲनालिसिस केल्यानंतर सिद्ध झालं की फ्लोएम टिश्यू इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर कशासाठी? फ्लो ऑफ फूड इन लॉन्जिट्युनल डाऊनवर्ड डायरेक्शन. तर फ्लोएम टिश्यू ही कारणीभूत आहे. तर फूडचं लॉन्जिट्युनल डाऊनवर्ड डायरेक्शनसाठी ही कारणीभूत आहे. हे काय झालं? हे सिद्ध करत. आता परत हॉरिझॉन्टल ट्रान्सलोकेशन ऑकर्स फ्रॉम फ्लोएम टू पीथ ऑर फ्लोएम टू कॉर्टेक्स व्हाया मेडुलरी रेज. म्हणजे फ्लोएम टिश्यू जी आहे ही लॉन्जिट्युनल डाऊनवर्ड डायरेक्शननं काम करते आणि लॅटरल ट्रान्सलोकेशन जे अन्नाचं होतं त्यासाठी काय? मेडुलरी रेज हे काय? हे महत्त्वाचे. आता फूड जे ट्रान्सलोकेट केलं जातं किंवा वहन केलं जातं हे कोण्या स्वरूपामध्ये असतं? सुक्रोजच्या स्वरूपामध्ये. हे लक्षात घ्या. हा लक्षात आला. आणि फूड इज ऑलवेज ट्रान्सलोकेटेड अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट फ्रॉम सोर्स टू सिंक. म्हणजे या ठिकाणी आता अन्न तयार झालं, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कसं असतं अन्नाचं? हाय असतं. त्या मानाने या भागामध्ये कसं असतं? लो असतं. म्हणजे याची जी मूव्हमेंट आहे फूडची ही कशी असते? फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आता या ठिकाणी अन्न आलं, कॉन्सन्ट्रेशन हाय असेल फूडचं, या ठिकाणी लो असेल. पुन्हा कसं असेल? हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन. अशा रीतीनं काय होतं? फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन अशी काय होती? ही मूव्हमेंट ही घडून येते. मग ट्रान्सपोर्ट ऑफ फूड जे घडून येतं हे कसं? व्हर्टिकल डायरेक्शनही घडतं, अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि पुन्हा कसं घडतं? हे लॅटरल डायरेक्शनसुद्धा. कारण इथं या ठिकाणी पेशी असतात, यांना येण्याची गरज असते. आणि लॅटरल ट्रान्सलोकेशनसुद्धा काय होतं? हे घडून येतं. आता आपण याच्यामध्ये व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन आणि लॅटरल ट्रान्सलोकेशन हे आपण आता पाहणार आहोत. आता व्हर्टिकल ट्रान्सलोकेशनमध्ये द व्हर्टिकल किंवा लॉन्जिट्युडल ट्रान्सपोर्ट म्हणतो. फूड इज ट्रान्सलोकेटेड इन डाऊनवर्ड डायरेक्शन फ्रॉम लीव्ज टू स्टेम अँड रूट. म्हणजे सोर्स कोण आहे या ठिकाणी? लीफ आहे. तर लीफमध्ये पानामध्ये तयार केलेलं अन्न हे काय होतं? खालच्या दिशेनं जो काही स्टेम, आता या ठिकाणी पानांना तयार केलं अन्न हे खालच्या दिशेने येईल या रीतीनं. अशा रीतीनं काय होईल? डाऊनवर्ड म्हणजे फ्रॉम लीफ टू स्टेम आणि रूट या ठिकाणी काय होतं? फ्लोएमद्वारे काय होतं? फूडची मूव्हमेंट ही काय होते? घडून येते. आता परत वरच्या दिशेनंसुद्धा मूव्हमेंट कधी घडते? अपवर्ड डायरेक्शन ही कधी घडतं मूव्हमेंटचं? ज्यावेळेस सीड एखादा जर्मिनेट झाला, हा सीड जर्मिनेट झाला, या ठिकाणी एंडोस्पर्ममध्ये अन्न साठवलेलं आहे. हे लक्षात आलं? ज्यावेळेस काय होतं? हे सीड जर्मिनेट झालं तर इथलं अन्न हे काय केलं जातं? वरच्या दिशेलासुद्धा पाठवलं जातं. म्हणजे फूडची मूव्हमेंट ही अपवर्ड दिशेनं डायरेक्शन जे म्हणतो आपण अपवर्ड डायरेक्शन आणि पानातून खालच्या दिशेनं डाऊनवर्ड डायरेक्शनसुद्धा घडून येते.
म्हणून याला म्हणलं जातं बाय डायरेक्शनल मुवमेंट. तर सीड बल्बिल्स आहेत कॉर्न जेव्हा अशी जर्मिट होतात तर याच्यामध्ये जे सीडमध्ये साठवलेलं अन्न हे काय केलं जातं वरच्या दिशेने सुद्धा काय केलं जातं पाठवलं जातं. हा लक्षात आलं याच्यामध्ये. म्हणून काय म्हटलं जातं इट ऑल्सो अकर्स अपवर्ड डायरेक्शन ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड बल्बिल्स आणि कॉर्न. आता महत्त्वाचं आहे याच्यामध्ये अपवर्ड ट्रान्सलोकेशन ऑल्सो अकर्स फ्रॉम लीव्स टू ग्रोविंग पॉईंट ऑफ स्टेम टू डेव्हलपिंग फ्लावर्स अँड फ्रूट्स सिच्युएटेड नियर द एंड्स ऑफ द ब्रँचेस ऑफ द स्टेम. म्हणजे अपवर्ड ट्रान्सलोकेशनसुद्धा का होतं आता हे या ठिकाणी पानं या ठिकाणी अन्न तयार झालं किंवा या ठिकाणी अन्न तयार झालं. हा जो पॉईंट आहे हा कसा पॉईंट आहे ग्रोविंग पॉईंट आहे. या ठिकाणी सुद्धा अन्नाची गरज लागते म्हणजे इथून पानातून अन्न तयार केलं अन्न हे वरच्या दिशेनं सुद्धा पाठवलं जातं किंवा पानातून तयार केलं अन्न हे खालच्या दिशेनं सुद्धा स्टेमला वगैरे पाठवलं जातं. या ठिकाणी अन्न तयार झालं इथून काय केलं जातं ग्रोविंग रिजन असतील फ्रूट असतील या ठिकाणी सुद्धा काय केलं जातं फूड सप्लाय हा केला जातो. हे झालं आपण अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शनविषयी माहिती. आता आपल्याला बघायचे आहे लॅटरल ट्रान्सलोकेशन. आता लॅटरल ट्रान्सलोकेशन म्हणजे या ठिकाणी फ्लोएममधून आणणं हे आतल्या पिथ रिजनला येणं किंवा इथून काय करणं कॉर्टेक्स रिजनला पाठवणं हे म्हणतो आपण लॅटरल ट्रान्सलोकेशन. आता त्याविषयी आपण पाहू. लॅटरल ट्रान्सलोकेशन ऑकर्स इन द रूट अँड स्टेम. तर लॅटरल ट्रान्सलोकेशन स्टेम रिजन आणि का होतं रूट रिजनमध्ये सुद्धा का होतं दिसून येतं. म्हणजे फ्लोएममधून आणणं हे पिथ रिजनकडे जातं आणि फ्लोएममधून आणणं हे काय करतं कॉर्टेक्स रिजनकडे सुद्धा काय केलं जातं पाठवलं जातं कारण या ठिकाणी सुद्धा पेशी असतात. आता याला काय म्हणायचं हे आपण पाहू. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या या डायग्राम आपण समजून घेऊ. हे आपण सेक्शन घेतलेलं आहे स्टेम किंवा रूट म्हणा हे सेक्शन आहे. मधला जो भाग असतो त्याला आपण म्हणतो पिथ रिजन. काय म्हणतो आपण ह्याला पिथ रिजन. आणि इपिडर्मिस टू मधला जो रिजन ह्याला जनरली आपण कॉर्टेक्स रिजन म्हणतो. आता फ्लोएम टिश्यूद्वारे जे अन्न आहे हे काय केलं जातं ज्यावेळेस कॉर्टेक्स रिजनला पाठवलं जातं म्हणजे फूडची जी मुवमेंट आहे ही कशी फ्रॉम फ्लोएम टू कॉर्टेक्स त्याला म्हणलं जातं टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. हे लक्षात घ्या. ज्यावेळेस फूडची मुवमेंट ही फ्लोएममधून इकडं कॉर्टेक्स रिजनला लॅटरल ट्रान्सलोकेशन घडून येतं त्यावेळेस त्या मुवमेंटला काय म्हणतो आपण टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. म्हणजे फ्लोएममधून अन्न हे काय केलं जातं कॉर्टेक्स रिजनच्या पेशीला तिकडं पाठवलं जातं. आता दुसरा भाग आहे फ्लोएमपासून अन्न हे आतल्या बाजूने येणं कुठल्या पिथ रिजनकडे येणं. तर ज्यावेळेस फ्लोएमकडून अन्न हे पिथ रिजनला पाठवलं जातं ट्रान्सलोकेट केलं जातं त्यावेळेस त्याला म्हणलं जातं रॅडियल ट्रान्सलोकेशन. काय म्हणलं जातं त्याला रॅडियल ट्रान्सलोकेशन. आता आपण बघितलं की पानांनी तयार केलेलं अन्न हे खालच्या दिशेने येतं स्टेमकडे रूटकडे येतं किंवा पानातून तयार केलेलं अन्न हे ग्रोविंग रिजनला वरच्या दिशेला सुद्धा पाठवलं जातं किंवा सीड जर जर्मिनेट झाले तर सीडमधलं अन्नसुद्धा काय केलं जातं वरच्या दिशेनं पाठवलं जातं. म्हणजे फूडची मुवमेंट ही कशी आहे डाऊनवर्डी आहे आणि अपवर्डी आहे. म्हणून त्या फूडच्या मुवमेंटला आपण काय म्हणतो बाय डायरेक्शनल मुवमेंट म्हणतो. हे लक्षात घ्या. इथपर्यंत आलं. आणि जी फ्लोएम सॅप जे आहे याच्यामध्ये काय असतं वॉटर आणि फूड असतं. आता हे कोण्या स्वरूपामध्ये असतं अन्न सुक्रोज. आता एक याच्यामध्ये लक्षात घ्या हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तर मुख्य सोर्स अन्न तयार करण्याचा कोण आहे लीफ आहेत बरोबर आहे. तर पानामध्ये ज्यावेळेस अन्न फूड हे सिंथसिस केलं जातं ते कोण्या स्वरूपामध्ये असतं ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये असतं. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. लीफमध्ये ज्यावेळेस फूड सिंथसाइज केलं जातं त्यावेळेस त्याचं स्वरूप कोणतं असतं ग्लुकोज असतं. पण ज्यावेळेस फूड ट्रान्सपोर्ट केलं जातं त्यावेळेस त्याचं स्वरूप असं सुक्रोजच्या स्वरूपामध्ये काय केलं जातं अन्नाचं वहन होतं. हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस फूड हे स्टोरेज केलं जातं ज्यावेळेस फूड काय करतात फ्रूट वगैरे आहेत याच्यामध्ये ज्यावेळेस अन्न हे साठवलं जातं ट्यूबर्स वगैरे आहेत त्यावेळेस ते कोणत्या स्वरूपामध्ये असतं स्टारच्या स्वरूपामध्ये. म्हणजे फूड सिंथसिस ही ग्लुकोजच्या स्वरूपात केली जाते. फूड ट्रान्सपोर्ट हे सुक्रोजच्या स्वरूपामध्ये केलं जातं आणि फूड स्टोरेज हे कसं असतं स्टारच्या स्वरूपामध्ये असतं. तर अशा रीतीनं आज आपण कशा पद्धतीनं हे ट्रान्सपोर्ट ऑफ फूड आणि पाथ ऑफ ट्रान्सलोकेशन हे काय केलं आपण आज ऑब्झर्व केलं. तर थोडक्यात आपण जर ओव्हरलुक याचा बघितला तर मुख्य जो सोर्स आहे अन्न तयार करण्याचा तो कोणता आहे लीव्ज आहे म्हणजे त्याला आपण सोर्स म्हणतो. आणि पानातून अन्न हे ग्रोविंग रिजन असेल रूट असेल फ्रूट असेल स्टेम असेल तिकडं पाठवलं जातं जिथं अन्न युटिलाइज केलं जातं त्याला म्हणतो सिंक म्हणतो. आणि फूडची मुवमेंट ही नेहमी कशी असते सोर्स टू सिंक.
म्हणजे ज्यावेळेस फूडची मूव्हमेंट ही फ्रॉम वन पार्ट टू अदर पार्ट ही घडून येते त्याला म्हणतो आपण ट्रान्सलोकेशन. आणि अन्न हे कोण कंडक्ट करतं? फ्लोएम टिश्यू. आणि फ्लोएम टिश्यूमधली महत्त्वाचा जो एलिमेंट आहे तो कोणता आहे? शिव ट्यूब मार्फत काय केलं जातं? अन्नाचं हे वहन केलं जातं. आणि फूड जे ट्रान्सलोकेट केलं जातं हे कुण्या स्वरूपामध्ये असतं? सुक्रोजच्या स्वरूपामध्ये असतं. आणि अन्नाची जी मूव्हमेंट आहे, फूडची जी मूव्हमेंट आहे ही कशी आहे? अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? बाय डायरेक्शनल मूव्हमेंट म्हणतो याच्यामध्ये. आणि व्हर्टिकल जे ट्रान्सलोकेशन आहे हे जे घडतं हे फ्लोएममार्फत या ठिकाणी घडतं. आणि जे लॅटरल ट्रान्सलोकेशन जे आहे हे मिडुलरी रेज जे आहेत हे त्यामार्फत काय होतं? घडून येतं. आणि लॅटरल ट्रान्सलोकेशनमध्ये आपण बघितलं की लॅटरल ट्रान्सलोकेशनमध्ये असे मिडुलरी रेज असतात. ह्या मिडुलरी रेजमार्फत काय होतं? हे पॅरेन्कायमस टिश्यू असते त्यामार्फत काय होतं? फूडची मूव्हमेंट ही घडून येते. हे मिडुलरी रेज म्हणतो आपण याला. ह्या मिडुलरी रेजमार्फत काय होतं? फूडची मूव्हमेंट ही घडून येते. मग आता लॅटरल ट्रान्सलोकेशनमध्ये दोन प्रकार आहेत. कोणकोणते? एक टँजेशियल ट्रान्सलोकेशन आणि रॅडियल ट्रान्सलोकेशन. आता ज्यावेळेस फ्लोएममधून कॉर्टेक्स रिजनकडे फूड पाठवलं जातं त्यावेळेस त्याला म्हणतो आपण टँजेशियल ट्रान्सलोकेशन. आणि ज्यावेळेस फ्लोएमकडून पित्त रिजनकडं फूड हे ट्रॅव्हल केलं जातं किंवा ट्रान्सपोर्ट केलं जातं त्यावेळेस त्याला म्हणतो आपण रॅडियल ट्रान्सलोकेशन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फूड सिंथसिस ही ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये केली जाते. फूड ट्रान्सपोर्ट हे सुक्रोजच्या स्वरूपामध्ये केलं जातं. आणि फूड स्टोरेज हे स्टार्चच्या स्वरूपामध्ये ठेवलं जातं. हे प्लॅन्टचे एक वैशिष्ट्य आहे. अशा रीतीनं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ फूड याविषयी काय केलं? आपण माहिती बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मंच फ्लो हायपोथेसिस याविषयी आपण काय करत पाहणार आहोत. ओके, थँक्यू.